खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या विजयनगर नावाच्या छोट्याशा गावात दोन बहिणी राहत होत्या, सावनी आणि राधा. सावनी मोठी बहीण होती. स्वभावाने साधी, कष्टाळू आणि खूप सहनशील. ती फारशी शिकलेली नव्हती, त्यामुळे तिचं लग्न गावातीलच गरीब मजूर गणेश सोबत झालं होतं. गणेश कधी शेतात मजुरी करायचा, तर कधी विटा वाहायचा, तर कधी बाजारात पोती उचलण्याचं काम करायचा. दुसरीकडे सावनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या घरी भांडी घासणे, झाडलोट करणे आणि घरकाम करून संसार चालवत होती. पण धाकटी बहीण राधा मात्र नशिबाची फार लाडकी ठरली. ती खूप सुंदर होती. गोरावर्ण, मोठमोठे डोळे, नाजूक बोलणं आणि त्यातच चालाक बुद्धी. तिचं लग्न गावाजवळच्या शहरातील श्रीमंत धान्य व्यापारी समीर सोबत झालं होतं. लग्नानंतर राधा पूर्णपणे बदलली होती. तिचं बोलणं बदललं, चालणं बदललं आणि सगळ्यात जास्त बदललं ते तिचं मन. ती स्वतःच्या मोठ्या बहिणी सावनीला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नसे. एके दिवशी सकाळी गावातील स्त्रिया विहिरीवर पाणी भरत होत्या. सावनी ही रिकामा घडा घेऊन तिथे आली. तिचे कपडे फिक्कट झाले होते. मेहनतीमुळे तिच्या हातांवर भेगा पडल्या होत्या आणि चेहरा थकलेला दिसत होता. इतक्यात राधा तिच्या दोन नोकरांसोबत तिथून जात होती. तिच्या अंगावर रेशमी साडी होती. हातातील बांगड्या खणखणत होत्या. राधाने सावनीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि ओठ वाकडे करत म्हणाली, अगं ताई, तुला पाहिलं की खरंच तुझी दया येते. हे तुझे हात बघ, किती खरखरीत झाले आहेत. असं वाटतं आयुष्यभर तू फक्त दुसऱ्यांचीच कामं करत राहशील. सावनीने हलकसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. अगं राधा, कष्ट करणारे हात कधी वाईट नसतात. याच हातांनी घर चालतं. हो, घर तर चालत असेल, पण कसल्या घरात? मातीच्या भिंती, तुटकी खाट आणि मोजून मापून खायच्या भाकऱ्या असलेलं घर. ताई, मी तर विचारही करू शकत नाही की कुणी असं आयुष्य जगू तरी कसा शकतो. विहिरीवर उभ्या असलेल्या स्त्रिया शांत झाल्या. सावनीने नजर खाली झुकवली. ताई, आणि हे कपडे बघ. अगं, किमान सणासुदीला तरी नवीन कपडे घालत जा. लोक काय म्हणतील? अशी बाई माझी बहीण आहे असं सांगायलाही लाज वाटते. सावनीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने शांत आवाजात उत्तर दिलं, अगं, गरिबी ही लाजेची गोष्ट नसते राधा, पण एखाद्याच्या परिस्थितीची थट्टा करणं ही मात्र लाजेची गोष्ट असते. ताई, मला शिकवू नकोस. आता मी मोठ्या घरची सून आहे. तुझ्यासारख्यांच्या फालतू गोष्टी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. इतकं बोलून ती साडीचा पदर ठीक करत तिथून निघून गेली. सावनी काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या हातातील घडा रिकामा होता, पण त्याहून जास्त रिकामं तिचं मन झालं होतं. मग काही दिवसांनी एके रात्री गणेशला जोराचा ताप आला. सुरुवातीला सावनीला वाटलं 2 दिवसात बरं होईल, पण ताप काही उतरायचं नाव घेत नव्हता. गणेशची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. कधी अंग तापाने फणफणायचं, कधी थंडीने तो थरथर कापायचा. खोकल्याने त्याची छाती हलून जायची. हळूहळू घरातले सगळे साठवलेले पैसे संपले. स्वयंपाकघरातील पीठ कमी होत गेलं. मुलांना उपाशी पोटी झोपावं लागू लागलं. एके रात्री गणेश खाटेवर पडून कण्हत म्हणाला, सावनी, आता माझ्याकडून सहन होत नाही. असं वाटतं मी तुला आणि मुलांना असं सोडून जाईन. अहो, असं अशुभ बोलू नका. तुम्ही नक्की बरे व्हाल. देव इतकाही निर्दयी नसतो. अगं, घरात औषधांसाठी पैसे नाहीत. खायला देखील काही उरलेलं नाही. मीच आता तुमच्यासाठी ओझं झालो आहे. अहो, तुम्ही ओझं नाही आहात. तुम्हीच तर माझा आधार आहात. मी कुठून ना कुठून पैसे आणेन. गरज पडली तर कुणासमोरही हात पसरेन. त्या रात्री सावनीच्या डोळ्यांना झोपच लागली नाही. सकाळ होताच ती राधाच्या घराकडे निघाली. राधा अंगणात बसली होती. तिच्याजवळ 2 नोकराणी उभ्या होत्या.
सावनी दाराशी उभी राहिली आणि धीर एकवटत आत पाहू लागली. राधा, आत येऊ का? राधाने मान वळवून पाहिलं आणि बनावटी आश्चर्याने म्हणाली, अगं ताई, आज इकडे कशी काय वाट चुकलीस? सावनी हळूहळू आत आली. अगं राधा, गणेश खूप आजारी आहेत. अनेक दिवसांपासून औषध चालू आहेत. घरात काहीच उरलेलं नाही. थोडे पैसे उधार मिळाले तर मी हळूहळू परत करेन. उधार किती हवे आहेत? अगं, औषधाने घरचा थोडा किराणा होईल, फक्त एवढेच. राधा काही क्षण शांत राहिली, मग खोट्या सहानुभूतीने म्हणाली, अगं ताई, तू पण ना नेहमी कसल्या ना कसल्या अडचणीत सापडलेली असतेस. पण मी काय करू? घराचा सगळा हिशोब समीरजी बघतात. माझ्याकडे काहीच नाही. अगं राधा, थोडंफार तरी तुझ्याकडे असेल ना? मी हात जोडते. गणेशच्या जीवाचा प्रश्न आहे. ताई, मी जर प्रत्येक रडणाऱ्या नातेवाईकाला मदत करत बसले ना, तर माझंच घर उद्ध्वस्त होईल आणि तुम्ही लोक पैसे परतही देऊ शकणार नाही. सावनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अगं, मी शपथ घेते, परिस्थिती सुधारली की एक एक पैसा परत करेन. ताई, माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. आणि हो, पुढच्या वेळी अशी अचानक येत जाऊ नकोस. नोकर काय विचार करतील? सावनी काहीच बोलली नाही. ती हळूच वळली आणि बाहेर निघून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती शांतपणे चालत राहिली. घरी परतताना तिचं मन आणखीन जड झालं होतं, तरीही तिने हार मानली नाही. ती गावातील सावकार धनराज सेठ यांच्याकडे गेली. धनराज सेठ चौकीवर बसून हिशोब लिहित होते. सावनीने हात जोडत म्हटलं, सेठजी, थोडे पैसे हवे होते. माझे पती खूप आजारी आहेत. अगं, गहाण काय ठेवणार? सेठजी, माझ्याकडे काहीच नाही, फक्त मेहनत आहे. काम करून पैसे फेडेन. अगं सावनी, मेहनत गहाण ठेवत नाहीत. तुझ्याकडे जर सोनं चांदी किंवा शेत असेल तर सांग. सेठजी, काहीच नाही. अगं, मग जा इथून. माझा धंदा दयेवर चालत नाही. सेठजी, माणुसकी म्हणून तरी द्या. अगं, जास्त वाद घालू नकोस. इथे मदत मागणाऱ्यांची रांग लागलेली असते. सावनी तिथूनही रिकाम्या हाताने परतली. ती शांतपणे मागे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता रडायलाही तिच्या ताकद उरली नव्हती. दुपार सरत आली तसं ती तिच्या चुलत भाऊजाईच्या घरी गेली. कदाचित तिथून काही मदत मिळेल अशी तिला आशा होती. सावनीने हळू आवाजात आपली अडचण सांगितली. भाऊजाई, गणेश खूप आजारी आहे. थोडासा आधार मिळाला तर. भाऊजाईने तिचं बोलणं ऐकलं आणि दार अर्धवट बंद करत म्हणाली, सावनी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आम्हालाही आमच्या मुलांसाठी बचत करावी लागते. आज तुला दिलं तर उद्या दुसरा कुणीतरी येईल आणि आजारपणाचा खर्च कधी संपतच नसतो. भाऊजाई, फक्त थोडीशी मदत हवी होती. सावनी, हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. इतकं बोलून तिने दार बंद केलं. सावनी बराच वेळ तिथेच उभी राहिली. तिचे डोळे आता पूर्णपणे सुन्न झाले होते. जणू आशेची शेवटची ज्योतही विझून गेली होती. ती जड पावलांनी आपल्या झोपडीकडे परत निघाली. घरासमोरच्या उंबरठ्यावर येऊन सावनी खाली बसली. तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. आत गणेशच्या खोकल्याचा आवाज येत होता. मुलं भुकेने थकून बसली होती. स्वयंपाकघरात फक्त थोडीशी बाजरीची भाकरी आणि एक कांदा उरला होता. इतक्यात गावाच्या रस्त्यावरून एक म्हातारी स्त्री येताना दिसली. तिचे केस पूर्ण पांढरे झाले होते. अंगावर फाटके कपडे होते. हातात लाकडी काठी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. ती आधी राधाच्या मोठ्या वाड्यासमोर थांबली. बाई, थोडंसं पाणी मिळेल का? 2 दिवसांपासून पोटभर काही खाल्लेलं नाही. राधा दारात उभी होती. तिने नाक मुरडत उत्तर दिलं, अगं म्हातारे, पुढे जा. इथे भिकाऱ्यांसाठी काही नाही. आणि हो, दारासमोर उभी राहू नकोस.
ती म्हातारी काहीच न बोलता तिथून पुढे निघून गेली. जणू अशा वागणुकीची तिला सवयच झाली होती. थोड्याच वेळात ती सावनीच्या झोपडीसमोर येऊन थांबली. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, बाई, काही खायला मिळेल का? खूप भूक लागली आहे. आजी, तुम्ही इथे बसा. माझ्या घरात फार काही नाही, पण जे आहे ते तुमचंच आहे. सावनी आत गेली. स्वयंपाकघरात फक्त 2 बाजरीच्या भाकऱ्या, थोडंसं मीठ, अर्धा कांदा आणि 1 लोट्यात ताक उरलं होतं. तिने ते सगळं एका ताटात वाढलं आणि त्या म्हाताऱ्या स्त्री समोर आणून ठेवलं. आजी, एवढंच आहे, तुम्ही खाऊन घ्या. बाई, तुझ्या चेहऱ्यावर इतकं दुःख का दिसतंय? हे ऐकताच सावनीचे डोळे पुन्हा भरून आले. ती तुटक्या आवाजात म्हणाली, आजी, माझे पती खूप आजारी आहेत. घरात पैसे उरलेले नाहीत. ज्या ज्या लोकांकडे मदतीसाठी गेले, सगळ्यांनी नकार दिला. आता काय करावं तेच कळत नाही. म्हातारीने तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकलं. काही क्षण ती सावनीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली, जणू तिच्या मनातलं दुःख वाचत होती. मग तिने आपली जुनी गाठोडी उघडली. त्यातून कपड्यात गुंडाळलेली एक जुनी हातचक्की बाहेर काढली. ती चक्की लहान होती, पण खूप सुंदर दिसत होती. मुली, ही साधी चक्की नाही, ती तुझ्या घरात ठेव. उद्या सूर्योदय होण्याआधी ही 3 वेळा फिरवायची. पहिल्यांदा एखाद्या भुकेल्यासाठी प्रार्थना करायची, दुसऱ्यांदा आपल्या कुटुंबासाठी आणि तिसऱ्यांदा कष्टाने जगण्याचं वचन द्यायचं. लक्षात ठेव, लालसेने ही चक्की फिरवलीस तर ती शांत राहील, पण मनापासून फिरवलीस तर घरात भरभराट आणेल. पण आजी, मी याचं काय करू? आमच्या घरात आधीपासूनच एक तुटकी चक्की पडली आहे. अगं, प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी ओळखता येत नाही. कधी कधी देवही मातीच्या रूपात मदत पाठवत असतो. सावनीने दोन्ही हातांनी ती चक्की घेतली. आजी, तुमचे हे उपकार मी कसे फेडू? अगं, भुकेल्याला अन्न देऊन तू हे आधीच फेडले आहेस. इतकं बोलून ती हळूहळू पुढे निघून गेली. सावनीने ती चक्की घराच्या कोपऱ्यात ठेवली आणि त्या क्षणी आत खाटेवर पडलेला गणेश अचानक उठून बसला. अगं सावनी, सावनी घाबरून त्याच्याकडे धावली. अगं, काय झालं माहीत नाही, पण माझं डोकं हलकं वाटतंय. अंगदुखीही जणू कमी झाली आहे. अगं, हा तर चमत्कारच आहे. आणि काय झालं, तू रडतेस का? सावनीने त्याला सगळी गोष्ट सांगितली. म्हातारी स्त्री, तिला दिलेलं जेवण आणि ती जादुई हात चक्की. सावनी, कदाचित देवाने आपली हाक ऐकली असेल. उद्या सकाळी त्या आजींनी सांगितल्याप्रमाणेच करूया. त्या रात्री अनेक दिवसांनी सावनीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश होता. पहाटे अजून अंधार असतानाच ती उठली. तिने हातपाय धुतले, चक्की स्वच्छ केली आणि गणेशला आपल्या जवळ बसवलं. सावनीने हात जोडले आणि म्हणाली, पहिली फेरी त्या सगळ्यांसाठी जे उपाशी झोपतात. तिने चक्की फिरवली. चक्कीतून हलकीशी सोनसळी धूळ बाहेर आली आणि त्यासोबत काही वाळलेल्या औषधी वनस्पती खाली पडल्या. त्याचा सुगंध वेगळाच होता. गणेश आश्चर्याने पाहू लागला. सावनीने दुसरी फेरी फिरवली, दुसरी माझ्या घरासाठी. यावेळी चक्की खालून चमचमणारी काही चांदीची नाणी खाली पडली. सावनीचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. गणेश हळू आवाजात म्हणाला, हे खरंच आहे का? सावनीने थरथरत्या हातांनी ती नाणी उचलली. मग तिने तिसऱ्यांदा चक्की फिरवली. तिसरी फेरी कष्टाने जगण्याच्या वचनासाठी. यावेळी चक्कीतून सुगंधी स्वच्छ आणि बारीक गव्हाचं पीठ बाहेर पडू लागलं, जणू ते आता शेतातून आणलं होतं. सावनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती भावूक होऊन म्हणाली, देवा, तू खरंच आमचं ऐकलंस. अगं सावनी, हे देवाची कृपा आहे, पण आपण याचा उपयोग शहाणपणाने केला पाहिजे. हो, आपण हे पैसे उगाच खर्च करणार नाही. आधी तुमची औषधं घेऊ आणि मग एखादं काम सुरू करू. कायम दुसऱ्यावर अवलंबून राहून आयुष्य चालत नाही.
त्या चांदीच्या नाण्यांनी सावनीने थोडं धान्य, मसाले, तेल, डाळ आणि पापड बनवण्याचं सामान विकत घेतलं. तिने छोटासा व्यवसाय सुरू केला, वाटलेले मसाले आणि पापड विकण्याचा. सावनीची मेहनत पाहण्यासारखी होती. सकाळी ती घरकाम करायची, मग मसाले भाजायची, पापड लाटायची. गणेशची तब्येत आता खूप सुधारली होती, त्यामुळे तो बाजारात जाऊन सामान विकू लागला. हळूहळू गावातील स्त्रिया म्हणू लागल्या, सावनीच्या हाताला वेगळीच चव आहे. तिच्या मसाल्याला किती सुंदर सुगंध असतो. तिचं सत्तू तर लहान मुलांनाही खूप आवडतं. बाई गरीब असली तरी मनाने खूप चांगली आहे. काही महिन्यातच सावनीचा छोटासा व्यवसाय चांगला चालू लागला. दुसरीकडे राधालाही ही बातमी समजली. तिचा चेहरा उतरला. ती रागाने म्हणाली, कालपर्यंत जी बाई माझ्याकडे उधार मागायला आली होती, तिचा धंदा अचानक इतका कसा काय वाढला? यात नक्की काहीतरी रहस्य आहे. तिने तिच्या नोकराने चंपाला सांगितलं. अगं, जा शोध घेऊन ये. सावनी अचानक इतकी पुढे कशी गेली ते मला कळायलाच हवं. संध्याकाळी चंपा परत आली आणि म्हणाली, मालकीन बाई, सगळ्या गावात एकच चर्चा आहे. सावनीला काहीतरी चमत्कारी मदत मिळाली आहे. तिच्या घरी एक म्हातारी आजी आली होती. त्यानंतरच तिचं नशीब बदललं. राधाचे डोळे संशयाने बारीक झाले. मला आधीपासूनच संशय होता. त्या रात्री राधा चोर पावलांनी सावनीच्या घरामागच्या वाटेने गेली. खिडकीच्या फटीतून तिने आत डोकावलं. सावनी आणि गणेश लाल कपड्यात गुंडाळलेली ती चक्की अतिशय जपून घराच्या कोपऱ्यात ठेवत होते. सावनी हळू आवाजात म्हणत होती, अहो, ऐका ना, ही चक्की आपल्या घरासाठी देवाचा आशीर्वाद आहे. पण लक्षात ठेवा, तिला कधीही लालसेने फिरवायचं नाही. अगं हो, आणि याबद्दल कुणालाही समजू देता कामा नये. राधाच्या चेहऱ्यावर लोभ स्पष्ट दिसू लागला. ती मनातच म्हणाली, अच्छा, म्हणजे हे आहे खरं रहस्य. ही चक्की जर माझ्या हातात आली ना, तर मी सावनीपेक्षा 100 पट श्रीमंत बनेन. रात्र गडद झाली होती. सावनी आणि गणेश झोपून गेले. राधा दबक्या पावलांनी घरात शिरली. कोपऱ्यात ठेवलेल्या चक्कीकडे तिची नजर गेली. ती हसतच म्हणाली, आता बघते सावनी, तुझी प्रगती या चक्कीशिवाय कशी होते ते. जसं तिने चक्की उचलण्यासाठी हात पुढे केला, तशी ती चक्की अचानक हवेत उडून दूर जाऊन पडली. संपूर्ण घरात मंद पण गंभीर आवाज घुमला. अगं, ज्या हातात अहंकार असतो त्या हातात भरभराट टिकत नाही. जे आपल्या माणसांचा अपमान करतात त्यांच्या घरात सुख राहत नाही. कष्टाची वस्तू चोरी करणाऱ्याला आयुष्यात कधी शांती मिळत नाही. हे ऐकून राधाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिचे हात थरथर कापू लागले. ती भीतीने मागे सरकली आणि काहीही न बोलता तिथून पळ काढला. मागे वळूनही न पाहता ती थेट आपल्या वाड्यात जाऊन पोहोचली. मग दुसऱ्याच दिवशी तिने तिचा जुना नोकर हरिभाऊला बोलावलं. हरिभाऊ, सावनीची दुकानदारी मला अजिबात आवडत नाही. गावभर लोक तिची स्तुती करत फिरतात. काहीतरी असं करा की लोकांचा तिच्यावरचा विश्वासच उडून जाईल. मालकीन बाई, गावात जर ही अफवा पसरवली की तिच्या मसाल्यात भेसळ आहे, तर लोक आपोआप तिच्यापासून दूर जातील. बस, मला हाच मार्ग हवा होता. मग दुसऱ्या दिवशी बाजार भरला. सावनी तिच्या टोपलीत मसाले, पापड आणि सत्तू घेऊन बसली होती. लोक तिच्याकडून सामान घेत होते. इतक्यात हरिभाऊने पाठवलेले 2 माणसं तिथे आली. त्यांनी थोडासा मसाला हातात घेतला, वास घेतला आणि मोठमोठ्याने बोलू लागले. अरे, हे काय? यात तर विचित्र वास येतोय. मला तर वाटतं यात शिळ्या वस्तू मिसळलेल्या आहेत. सगळ्यांनी जपून घ्यावो. बाजारात उभे असलेले लोक एकमेकांकडे पाहू लागले. सावनी घाबरली, पण तिने शांतपणे उत्तर दिलं, नाही भाऊ, माझ्या सामानात कोणतीही भेसळ नाही. मी स्वतः सगळं स्वच्छ करून तयार करते. जर तसं असेल तर सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखव. सावनी काही क्षण शांत राहिली. मग ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, उद्या सकाळी माझ्या अंगणात या.
मी सगळ्यांसमोर मसाले भाजन, दळेन आणि सत्तू तयार करेन. ज्याला पाहायचं असेल त्याने पाहावं. जर एक दाणाही चुकीचा निघाला तर मी स्वतः हा व्यवसाय बंद करेन. मग दुसऱ्या दिवशी अर्ध गाव सावनीच्या घरी जमलं. सावनीने सगळ्यांसमोर धान्य धुतलं, वाळवलं, भाजलं आणि चक्कीवर दळलं. प्रत्येक भांड तिने उघडं ठेवलं. मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं. यात कोणतीही भेसळ नाही. गर्दीत कुजबूज सुरू झाली. इतक्यात एक छोटा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, काका, मी काल त्या दोघांना राधाताईच्या नोकर हरिभाऊकडून पैसे घेताना पाहिलं होतं. लोकांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. राधाचं नाव ऐकताच सगळीकडे चर्चा पसरू लागली. तिकडे राधा रागाने जळत होती. ती संतापाने म्हणाली, ही बाई प्रत्येक वेळी कशी काय वाचते. इतक्यात गावात बातमी पसरली की येणाऱ्या 30 जत्रेसाठी शहरातून मोठी ऑर्डर आली आहे. सावनीला 100 पिशव्या सत्तू, 50 डब्बे मसाले आणि भरपूर पापड पोचवायचे होते. सावनी, ही ऑर्डर पूर्ण झाली ना तर आपण स्वतःचं छोटंसं दुकान उघडू शकू. ही गोष्ट राधाच्या कानावरही गेली. ती संतापाने तडफडू लागली. जर ही ऑर्डर पूर्ण झाली तर सावनीचं नाव शहरापर्यंत पोहोचेल. नाही, मी असं होऊ देणार नाही. तिने हरिभाऊ आणि दुसरा माणूस मंग्या यांना बोलावलं. अरे ऐका, आज रात्री सावनीच्या घरामागच्या शेडमध्ये जो माल ठेवलेला आहे ना, तो सगळा उचलून आंब्याच्या बागेजवळच्या जुन्या गोदामात लपवून ठेवा. सकाळपर्यंत तिचं सगळं सामान गायब झालं पाहिजे. ऑर्डर मोडेल आणि बदनामी वेगळीच होईल. मालकीन बाई, कुणी पाहिलं तर? अरे चेहरे झाका आणि ऐका, काम बिघडलं तर तुमची काही खैर नाही. रात्र गडद झाली होती. गावभर शांतता पसरली होती. सावनी आणि गणेश दिवसभराच्या थकव्याने लवकर झोपले. घरामागच्या शेडमध्ये जत्रेसाठी तयार केलेला सगळा माल ठेवलेला होता. मध्यरात्रीनंतर हरिभाऊ आणि मंग्या दबक्या पावलांनी तिथे पोहोचले. त्यांनी एकामागून एक पोती बैलगाडीत चढवायला सुरुवात केली. पण यावेळी नशीब राधाच्या बाजूने नव्हतं. शेजारच्या शेतात रात्रभर जनावरांवर लक्ष ठेवणारा भीमराव नावाचा किशोर जागाच होता. त्याने सावल्यांसारखी 2 माणसं ये जा करताना पाहिली. त्याला संशय आला. तो शांतपणे त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. इतक्यात एक पोतं उचलताना मंग्याच्या कमरेला बांधलेलं कापड फाटलं आणि त्यातून एक चांदीचं कडं खाली पडलं. सकाळ होताच सावनी शेडमध्ये आली आणि किंचाळली, अहो, सगळं सामान गायब झालं. त्याच वेळी भीमराव धावत तिथे आला. तो धापा टाकत म्हणाला, सावनी ताई, मी रात्री 2 माणसांना इथून बैलगाडी घेऊन जाताना पाहिलं. ते आंब्याच्या बागेकडे गेले होते. सावनीच्या डोळ्यात पुन्हा आशेची चमक दिसू लागली. ती शेडच्या बाहेर आली आणि दाराजवळ जमिनीवर पडलेलं ते चांदीचं कडं तिच्या नजरेस पडलं. जमिनीवर पडलेलं ते पितळेचं कडं सावनीने उचललं. त्यावर स्पष्टपणे हे चिन्ह कोरलेलं होतं, समीरच्या वाड्याचं निशाण. सावनीने खोल श्वास घेतला. आता सगळं समजलं. थोड्याच वेळात गावचा मुखिया, काही गावकरी आणि गणेश तिच्यासोबत आंब्याच्या बागेकडे निघाले. जुनं गोदाम बंद होतं. मुखियाने दरवाजा उघडायला लावला. आत पाहताच सगळे थक्क झाले. सावनीचा सगळा माल तिथेच ठेवलेला होता. हरिभाऊ आणि मंग्या घाबरून एका कोपऱ्यात उभे होते. मुखिया रागाने गरजला, अरे खरं खरं सांगा, कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं? त्यांनी ते पितळेचं कडं हरिभाऊ समोर धरलं. अरे, आणि हे कोणाचं आहे? हरिभाऊ थरथरत गुडघ्यावर बसला. माफ करा मुखियाजी, आम्हाला मालकीन बाईंनी पाठवलं होतं. अरे, कोण मालकीन? राधा मालकीन बाईंनी. त्यांनी सांगितलं होतं की माल लपवून ठेवा, म्हणजे सावनी जत्रेत बदनाम होईल. क्षणात ही बातमी गावभर पसरली. काही वेळातच संपूर्ण गाव चौकात जमलं. राधा आणि समीरलाही बोलावण्यात आलं. मुखिया कठोर आवाजात म्हणाले, राधा, तू फक्त चोरी करवली नाहीस तर एका कष्टकरी स्त्रीच्या उदरनिर्वाहावर घाव घातलास. अशा अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे.
सगळ्यांच्या नजरा सावनीकडे वळल्या. सावनीने राधाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात दुःख होतं पण द्वेष नव्हता. ती शांत स्वरात म्हणाली, राधाने खूप चुकीचं केलं आहे. तिने मला दुखावलं. माझ्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला सूड नको आहे. मला फक्त इतकंच हवं आहे की तिला तिच्या चुकीची जाणीव व्हावी आणि ती बदलावी. जर शिक्षा द्यायचीच असेल तर अशी द्या की त्यातून इतरांचं भलं होईल. गावकरी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. राधाने आमच्या चोरी गेलेल्या मालाची भरपाई करावी, सगळ्यांसमोर माफी मागावी आणि तिच्या गोदामाचा एक भाग गावातील स्त्रियांच्या कामासाठी द्यावा. मुख्यांनी मान डोलावली आणि निर्णय सुनावला. ठीक आहे राधा, तू सावनीच्या नुकसानाची भरपाई करशील. तीज जत्रेसाठीचं सगळं सामान आजच योग्य अवस्थेत परत पोहोचवलं जाईल. हे ऐकताच राधा रडत सावनीच्या पायाशी बसली. ताई, मला माफ कर. मी कायम तुला गरीब समजून तुझा अपमान केला. मला वाटायचं पैसा म्हणजे सगळं काही आहे, पण आज समजलं खरी इज्जत कष्टाने आणि चांगल्या मनाने मिळते. सावनीने तिला उठवलं आणि शांतपणे म्हणाली, नाही राधा, चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण लक्षात ठेव, विश्वास तुटायला एक क्षण पुरतो आणि तो पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. अशा प्रकारे राधाला तिची चूक समजली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. गरीब असणे ही लाजेची गोष्ट नसते, पण दुसऱ्यांचा अपमान करणे ही खऱ्या अर्थाने लाजिरवाणी गोष्ट असते. मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगलं मन यामुळेच माणसाला खरी इज्जत मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.